नमस्कार, मी डॉक्टर दीपाली जाधव. आज पुन्हा नवीन विषयाकडे वळूया. आपली मनस्थिती ह्या विषयावर परत बोलूया. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर सकाळी उठल्या उठल्या कोण म्हणलं आज किती छान दिसताय, छान ड्रेसिंग सेन्स आहे, छान दिसताय तुम्ही, असं म्हणल्यावर तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद येतो किंवा तुम्ही उत्साहानं कामाला लागता. तेच जर तुम्हाला त्याच दिवशी दुसरे कोणी म्हणले किंवा मुद्दामून कोण म्हणलं कसला अवतार केलाय, काय गवाळ्यासारखा आलाय, काय ड्रेस कॉम्बिनेशन, तुला सूट होत नाही, तुमच्या डोक्यात विचारांचं चक्र चालू होतं. तो असं का म्हणला असेल, खरंच मी तसं दिसतोय का? त्या ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला ते विचार घालवण्यासाठी किंवा ते डिप्रेशन घालवण्यासाठी तुम्हाला टीव्ही, मोबाईल, इन्स्टा किंवा झोप ह्या विषयांचा आधार घेऊन तुम्ही त्या विषयातून बाहेर पडता. म्हणजे मित्रमैत्रिणींनो, तुमची मनस्थिती कोणावर अवलंबून आहे? सभोवतालची जी परिस्थिती आहे किंवा सभोवतालचे जे लोक आहेत ते तुम्हाला काय म्हणतात त्याच्यावर. पण हे पूर्णतः चुकीचंच नाही का मित्रमैत्रिणींनो? तुमची मनस्थिती किंवा तुमचा जो इंटरनल ओरा आहे हा तुमच्या विचारावर अवलंबून पाहिजे. तुमचं जर मन आनंदी असेल तर बाहेरची कुठलीही ताकद, कुठलीही शक्ती किंवा कुठलेही विचार तुम्हाला डिप्रेस करू शकणार नाहीत. आणि जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, पॉझिटिव्ह वर्किंग एनर्जी म्हणा, पॉझिटिव्ह थॉटची एनर्जी म्हणा, ही तुम्हाला तुमच्या इंटरनल ऑरामधनं येणार आहे. तुम्ही आनंदी राहण्यासाठी बाहेरच्या जगाच्या कारणाशी अवलंबून नाहीये. मग हा इंटरनल ऑरा किंवा आतलं सर्कल आहे कशा प्रकारे आनंदी करायचं? तर त्याच्यासाठीच योगानं, मेडिटेशन, ध्यान, धारणा हे उपाय दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही मनाने एवढं सशक्त होता की तुम्हाला नाही मी करू शकते, नाही मी आनंदी राहू शकते, नाही मला मार्ग दिसतात, नाही मी काहीतरी घडवू शकते, हे विचार येतात. आणि बाहेरची कुठलीही ताकद, बाहेरची कोणतीही व्यक्ती तुम्हाला निगेटिव्ह करू शकत नाही. तुमचा आनंद हा तुमच्यावरच अवलंबून राहायला पाहिजे. आणि तो राहण्यासाठी चला योगाकडे वळूया, मेडिटेशनकडे वळूया आणि खंबीर राहूया. धन्यवाद.